नवी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा हा नवी मुंबईतील महायुतीसाठी कळीचा मुद्दा बनला असून झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आजपासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2024 पासून शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। चिंचपाडा गावाच्या वेशीवर ते उपोषणास बसले असून जोपर्यंत सर्वेक्षण सुरू केले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे त्यांनी जाहीर केले। विजय चौगुले यांना पाठिंबा देण्यासाठी आज हजारोंच्या संख्येने झोपडपट्टीवासी रस्त्यावर उतरले होते। या आंदोलनादरम्यान हे आंदोलन राज्य सरकारच्या विरोधात नसून गणेश नाईक यांच्या विरोधात असल्याचं राज्य सरकारच्या विरोधात नसून गणेश नाईक यांच्या विरोधात असल्याचं विजय चौगुले यांनी स्पष्ट केलं। 30 वर्ष सत्ताधारी असूनही झोपडपट्टी पुनर्वसन करू शकले नाहीत। आता आम्ही हा प्रश्न सोडवला तर त्यात अडथळा का निर्माण करता असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी केले। आजपासून चिंचपाडा येथे गणेश नाईक यांच्या विरोधात विजय चौगुले यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले असून उपोषणादरम्यान केलेल्या भाषणात त्यांनी केवळ झोपडपट्टी पुनर्वसनच नाही तर प्रकल्पग्रस्त गरजेपोटी घरे, जीर्ण इमारत पुनर्निर्माण असे अनेक गंभीर विषयांचे घोंगडे भिजत ठेवत हे प्रश्न पुढे करत गणेश नाईक यांनी निवडणुका जिंकल्याचा दावा केला। झोपडपट्टी पुनर्वसन केवळ मुंबईसाठीचा प्रकल्प होता, मात्र तो नवी मुंबई आणि इतर मोठ्या शहरात लागू केला गेला। नवी मुंबईतील अनेक पिढ्यांपासून झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी तो आशेचा किरण आहे। त्यासाठी धडपड करत पुनर्वसनाला मंजुरी आणली आणि त्याचीच पहिली पायरी म्हणजे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले। मात्र गणेश नाईक यांनी त्यात खोडा टाकला आणि सर्वेक्षण क्षुल्लक कारणे पुढे करून थांबवले, असा दावा विजय चौगुले यांनी आपल्या भाषणात केला। यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनीही झोपडपट्टीत राहणाऱ्यांच्या वेदना कळतात। विजय चौगुले हे झोपडपट्टीतूनच पुढे आलेले नेतृत्व असून त्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले, मात्र केवळ निवडणुकीत पुनर्वसनाचे गाजर दाखवणाऱ्यांनी त्यांना खोडा टाकला अशी टीका विजय नाहटा यांनी केली। या आंदोलनादरम्यान विजय चौगुले म्हणाले, जे प्रश्न थेट नागरिकांच्या जीवनाशी निगडीत आहेत निदान त्यात तरी राजकारण करू नये। नाईक यांनी नुसते सर्वेक्षणच थांबवले नाही तर कुठेही विषय नसताना 10 चटई क्षेत्र दिल्याने पायाभूत सुविधांवर ताण पडेल अशी आवई उठवली। ही केवळ दिशाभूल आहे। आम्हाला नियमाने जे घर मिळेल ते मान्य आहे, किती चटई क्षेत्र द्यायचे ते नियमानुसार द्यावे असे विजय चौगुले यांनी म्हटले। दरम्यान या आंदोलनासाठी झोपडपट्टीवासी प्रचंड संख्येने उपस्थित झाल्याने ठाण्याकडून तुर्भे-बेलापूर दिशेची वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक पोलिसांनी 3 पैकी एकच मार्गिका सुरू ठेवल्याने किमान पाऊण किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। याच वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका अडकली होती। ही बाब लक्षात आल्यावर स्वतः विजय चौगुले यांनी भाषण थांबवून रुग्णवाहिकेला मार्ग देण्याचे आवाहन केले आणि काही वेळातच रुग्णवाहिका वाहतूक कोंडीतून बाहेर पडली। ही वाहतूक कोंडी पाहता 11:30च्या सुमारास विजय चौगुले यांनी सर्वांना घरी जाण्याचे आवाहन करून केवळ उपोषणातच सहभागी असणाऱ्या आंदोलकांनी थांबावे असे आवाहन केले। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।